सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी एक चार फेब्रुवारी रोजी एक महाडिस्कॉमच्या साइटवर एक नोटिफिकेशन आलं होतं। एक त्यांनी सर्क्युलर त्या ठिकाणी टाकलं होतं की शेतकऱ्यांना आता 3 HP 5 HP आणि 7.5 HP बरोबरच जे काय आहे ते 10 HP सोलर पंप सुद्धा मिळणार आहेत। नेमकं त्याबद्दलची सत्यता काय आहे आणि याबद्दलची पात्रता काय आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम ते सर्क्युलर जे काय आहे ते त्या सर्क्युलरचा आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता। इंग्लिश मध्ये सर्क्युलर आहे पण मी मराठी मधून तुमचा त्याचा जे उल्लेख आहे ते करणार आहे। बघा याच्यामध्ये कसं दिलेलं आहे, ते सर्क्युलरची तारीख जी आहे ते 4/2/2025 रोजी त्यांनी एक सर्क्युलर टाकलं होतं। याच्यामध्ये असं आहे की मागेल त्याला सौर पंप योजना अंतर्गत 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP क्षमतेचे ऑफग्रिड सौर पंप बसवण्याबाबत असं त्याचं जे काय आहे ते टायटल आहे। त्यानंतर या योजनेने MNRE निर्धारित केलेल्या निकषानुसार आणि GR द्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबविण्यात येत आहेत। 12/5/2021 यानुसार 2.5 एकर पर्यंतचे शेतजमीन असलेले शेतकरी 3 HP पंपासाठी पात्र आहेत। 2.51 एकर पासून 5 एकर पर्यंत 5 HP पंपासाठी पात्र आहेत। 5 एकर पेक्षा जास्त 7.5 HP पंपासाठी जे काय आहे ते शेतकरी पात्र आहेत। पण आता ज्या शेतकऱ्याकडे जास्त जमीन आहे तर त्या शेतकऱ्यांना जे आहे ते आता 10 HP पर्यंतचे पंप तिथे मिळणार आहेत। लोकप्रतिनिधीकडून ऑफग्रिड सौर पंप कमी डिस्चार्ज करण्याबाबत विविध शंका प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांनी 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP ऑफग्रिड सौर पंप बसवण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे। वारंवार शेतकऱ्याकडून किंवा मग जे काही लोकप्रतिनिधी आहेत, जे काही न्यूज चॅनल वगैरे असतात याच्याकडून बऱ्याचशा काही त्यांच्याकडे न्यूज असतात किंवा मग त्यांची काही तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यानुसार जे काही पाणी डिस्चार्ज आहे तो कमी येतो। 7.5 HP आहे, याच्यामध्ये जास्त क्षेत्र आहे तर त्याला ते भिजवू शकत नाहीत, ते ओलिताखाली येऊ शकत नाही, तर त्यामुळे जे आहे ते हे 10 HP क्षमतेचं सोलार आता देण्याचे ठरवले आहे। ज्या शेतकऱ्यांना 5 एकर च्या वर म्हणजे 10 एकर पर्यंत जमीन आहे अशा शेतकऱ्यांना 10 HP सुद्धा त्या ठिकाणी पंप मिळणार आहे। पण याचे काही निकष आहेत, याच्या काही पात्रता आहेत, याच्यासाठी काही एक्स्ट्रा सुद्धा पैसे त्या ठिकाणी भरायचे आहेत, ते सुद्धा आपण खाली पाहणार आहोत। बघा याच्यामध्ये असं आहे, वरील बाबी लक्षात घेता सक्षम प्राधिकाऱ्याने 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या पात्र शेतकऱ्यांना 10 HP क्षमतेचा ऑफग्रिड सौर पंप बसवण्यास मान्यता दिली आहे आणि 7.5 HP आणि 10 HP ऑफग्रिड सौर पंपाच्या किमतीतील फरकाची रक्कम थेट लाभार्थ्याने निवडलेल्या विक्रेत्याला भरल्यानंतर लाभार्थी 7.5 HP ऑफग्रिड सौर पंपासाठी जबाबदार असल्यास 10 HP ऑफग्रिड सौर पंप स्थापित करू इच्छित असल्यास अतिरिक्त फरकाची रक्कम ही भरल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या 10 HP ऑफग्रिड सौर पंप स्थापित केला जाऊ शकतो। लाभार्थी शेतकरी केवळ 7.5 HP ऑफग्रिड पंपाच्या अनुदानासाठी पात्र असेल। बघा याच्यामध्ये काय आहे, सरळ त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जे काही 7.5 HP चा पंप आहे, 7.5 HP च्या पंपाचं तुम्हाला अनुदान मिळणार आहे। म्हणजे याच्या व्यतिरिक्त जो पैसा आहे, जो लागणारा पैसा आहे तो किती आहे तो पण याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे। तो तुम्हाला थेट जी कंपनी निवडली आहे त्या कंपनीला तुम्हाला ते पैसे द्यायचे आहेत, ते पैसे कंपनीला भरायचे आहेत। आता ते किती भरायचे आहेत ते बघूयात। यांनी त्याच्या काही किमती त्या ठिकाणावर ठरवून दिलेल्या आहेत। बघा याच्यामध्ये असं दिलेलं आहे, मागेल त्याला सोलार योजनेसाठी विविध HP सौर पंपासाठी प्राप्त झालेले दर तक्ता A मध्ये नमूद केले आहेत। लाभार्थ्याने विक्रेत्याला द्यावी लागणारी भिन्नता रक्कम 7.5 HP पंप आणि 10 HP पंप शोधलेल्या किमतीमधील किमतीच्या फरकापेक्षा जास्त नसावी। म्हणजे जे काही शासनाने ठरवून दिलेलं किंमत आहे त्या किमतीपेक्षा कंपनीनं जास्त किंमत लावू नये आणि त्या किमती फरकापेक्षा जास्त ती नसावी। आता याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जो 7.5 HP चा पंप मिळतो, 7.5 HP चा सबमर्सिबल DC पंप त्या ठिकाणी मिळतो UPSC
डीसी पंप मिळतो, तर त्याची किंमत आहे 4,07,552 रुपये एवढी किंमत त्यांनी ठरवून दिलेली आहे. तर त्याची आपण 10% रक्कम जी आहे ते शासनाला आपण पे करत असतो विथ GST. म्हणजे ही जी रक्कम दिलेली आहे विथ टॅक्स वगैरे हे सर्व पकडून त्या ठिकाणी ती रक्कम देण्यात आलेली आहे. तर आता एकंदरीत ही जी रक्कम आहे ते आपल्याला 10 HP पंपासाठी टोटल रक्कम येणार आहे 5,12,100 रुपये एवढी रक्कम येणार आहे. एकंदरीत याचा जो काही फरक आहे म्हणजे 1,05,000 जो फरक आहे तर तो आपल्याला कंपनीला हा पे करायचा आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की जे आता 4,07,000 मधून आपण 44-45,000 जे अगोदर आहे तर 10% रक्कम शासनाला पे करतो. आणि आता या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला शासनाला जर 10 HP पंप पाहिजे असेल तर पे करायचा आहे. एकंदरीत तुम्हाला जवळपास 10 HP जर पंप घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो, असं एक शासनानं त्या ठिकाणी एक सर्क्युलर मध्ये दिलेलं आहे. पण अनुदानामधून जे आहे ते 7.5 HP चेच पंप त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे सर्क्युलर जे आहे ते फक्त 7.5 HP चं त्यांनी काढलेलं आहे. मग आता 5 HP साठी 3 HP साठी अशा पद्धतीत HP वाढवून घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. परंतु मला वाटतं 7.5 HP 5 HP 7.5 HP बरोबरच की 3 HP आणि 5 HP ला सुद्धा अशा प्रकारचे सर्क्युलर GR काढून शेतकऱ्यांना ते द्यायला पाहिजे, जेणेकरून आता भरपूर शेतकऱ्यामध्ये काय होतं की बोर खोल आहेत, त्या बोरच्या ठिकाणी पाणी ओढत नाही मोटर, मग अशा वेळेस त्यांना काही पैसे टाकून जे आहेत ते मोठ्या HP चे पंप त्या ठिकाणी ते लावू शकतील. तर त्यांना ते तसं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तर चांगलं राहील. ते अशा पद्धतीचं एक जे काय आहे ते सर्क्युलर त्यांनी 4/2/2025 रोजी काढलं होतं. आणि त्यानुसार जे आहे ते आता हे 7.5 HP च्या ऐवजी ज्या शेतकऱ्यांना 10 HP चे पंप पाहिजेत त्यांना अतिरिक्त जे काही चार्ज आहे ते भरून शेतकरी ते पंप बसवू शकतात. आणि त्यांना जे काही ज्या ठिकाणी पाणी दाबत नाही त्या ठिकाणी ती मोटर चांगल्या पद्धतीत परफॉर्म करणार आहे. आता हे जे सर्क्युलर आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक, त्या सर्क्युलरची लिंक आपण देणार आहे. आणि महाडिस्कॉमच्या साईटवर जरी गेले तुम्ही तरी नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला ते सर्क्युलर मिळून जाणार आहे. परंतु मागील त्याला सोलार योजना या साईटवर त्याचा उल्लेख केलेला नाहीये. आता हे सर्क्युलर आम्ही साईटवरून डाउनलोड केल्यानंतर हे कळालं की बाबा याचं अशा पद्धतीचं काम आहे की याच्यामध्ये 10 HP पंप त्यांनी देण्याचे ठरवलेले आहेत. परंतु जे पंप आहेत तर त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो शेतकऱ्यांना भरायचा आहे. तो शेतकऱ्यांना खर्च भरल्याच्या नंतरच जे आहे ते जास्त HPचा पंप त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि अनुदान जे आहे ते फक्त 7.5 HP पर्यंतच त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ते पैसे जे आहेत ते कोणत्याही शासनाकडे किंवा कोणाकडे द्यायची गरज नाही. तुम्हाला खुद कंपनीकडेच ते पैसे भरायचे आहेत. ज्या कंपनीचा तुम्ही पंप निवडला आहे त्याच कंपनीला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याला पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला जो आहे तो 7.5 HP वरून जो 10 HP चा पंप आहे तो त्या ठिकाणी बसणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन सोलार विषयी असोत की शासकीय योजनाविषयी अपडेट असोत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.